बसले परांड्याची चोरी झाली, आमचाही संमत नाही। आमचा संमत नसून नागेश्वरच्या भोसलेचा ऑक्सिजन झाला। मी दवाखान्यात जामखेड मध्ये होते। जामखेड मध्ये असताना माझा मुलगा मुकदमापाशी गेला। मुकदमापाशी जाऊन त्याने मुकदमाकडून उचल घेऊन त्याने तोडायची उचल घेऊन येऊन घ्यायला गेल्यानंतर यांची चोरी झालेली आमच्या मुलांना माहिती नाही। माहिती नसल्यामुळं माझा मुलगा मुकदमाकडे जात असताना चोरी करणाराचा लोकेशन काढलं। माझ्या मुलाचा नंबर त्या चोरी करणाऱ्यावर होता नाही तर त्यांचा चोरी करणाऱ्या माणसाला धरलं की माझ्या त्या मोबाईल मधला काढला नंबर माझ्या मुलाचा लोकेशन मध्ये टाकल्याच्या नंतर माझ्या पोराचा लोकेशन काढता माझ्या मुलाला कुठे धरलं जामखेडला। माझा मुलगा घरी पण नव्हता। घरी नंतर माझ्या नवऱ्याला दुरुस्त करण्यासाठी दवाखान्यात खासगी दवाखान्यात होता। पैसे भरण्यामुळे माझा मुलगा फिरत होता म्हणून त्यांनी माझ्या नवऱ्याचा बघायचं ठेवून पैसे घ्यायचं ठेवून माझ्या पोराला आणून परांड्या पोलीस स्टेशनला टाकलं। माने साहेब बबन्याने आणि माने साहेबांनी परांड्या पोलीस स्टेशनला टाकलं आणि माझ्या पोराला 10 दिवसाची कस्टडी काढली। 10 दिवसाच्या कस्टडी मध्ये मी गेले। त्याच्यानंतर कुत्री आणल्यानंतर चोरी करणाऱ्या 14 जणाला धरलं। माझ्या मुलाला धरले नाही। ओळख परत झाली, माझ्या पोराला ओळख परत झालेली नाही। तरी मी माझ्या पोराला संशय कारण टाकून मका टाकायला लागले। साहेब कुठल्या तारखेला आणत नाही, आम्हाला बोलून देत नाही, आम्हाला भेटून देत नाही, नंतर काही सध्या करत नाही। परांडा तालुक्याच्या चोरीतला आमचा काही समज नसून आमच्या पोराला टाकण्यात काय संबंध आहे म्हणून आम्हाला ह्याची न्याय भेटावा म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे। आशाबाई प्रकाश भोसले, राहणार रांजण सोंडा आणि माझा दीर डोकेवाडीला राहते माझी जाऊ आणि दीराचा ऑक्सिजन झाला म्हणून माझा मुलगा व पुतण्या दोन्ही मिळून ऊसतोडीची उचल आणायला जात होते। जातानाच आरोपीचा नंबर आमच्या मुलाचा नंबर आरोपीकडे नसताना कुणीतरी त्या आरोपीकडे नंबर दिला। कुणीतरी तिच्या माझ्या पुतण्याचा आरोपीकडे नंबर दिलेला होता। मग त्या नंबरवर कॉल केला। त्याच्यासोबत माझा मुलगा होता। माझा मुलगा कधीच कुठल्या पारदेसंग जात नाही, कुणासंग मिसळत बी नाही। मी संघटनेची जिल्हा अध्यक्ष असून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे नागपूरला जाऊन। त्याच्यामुळं मी माझ्या बाबाचा अपमान होऊ नये म्हणून आतापर्यंत माझी लेकरं 10वी 15वी 12वी शिकलेली आहेत। अशी लेकरं शिकलेली चुलत्याला लागलं म्हणून त्या चुलत भावासोबत जात होता। इकुलता एक भाऊ राहिला त्याच्यासोबत जात होता। ते ऑक्सिजन झालेला जामखेडच्या रुग्णालयात माझा दीर होता खाजगी। मग लागल्यामुळे ती म्हणला भाऊ चल मला गाडी येत नाही, आपण दोघं भाऊ मिळून जाऊ आणि पैसे मुकदमाकडून उचल घेऊन जामखेडला जाऊ। तिकडे जात असतानाच उचलून आणलं त्यांना आम्ही दवाखान्यात। त्याची बी कागदपत्र आहेत। आता 3 महिने झालं। जे आरोपी काय म्हणले आम्हाला की आम्ही सोडून देऊ मग गप्पच बसलो आम्ही। मग सोडून देऊ म्हणल्यापासून गप्प बसलं 3 महिने। या काय केस म्हणले आता मोका लागायला लागला। आमची विनाकारण मुलं ओळख परीट केला। ओळख परीट मध्ये माझी मुलं ओळखीली नाहीत आणि त्या आरोपींनी बी आमच्या मुलाचे नाव घेतलं नाही आणि आमची नाहीच कशात तर आमची कोंडून कशाला ठेवतात। परांड्या कोर्टाला तारखेला आणत नाही किंवा काय नाही। मी माझी मागणी माझी मुलं 164च्या कलमाखाली माझी नील सोडून देण्यात यावा ही माझी मागणी। विनाकारण अटक केलेली मुलं आहेत माझी मी मागणी काय मागत नाही काय नाही। माझी मुलं आरोपी नाहीत ना। 164च्या कलमाखाली माझी तिन्ही मुलं सोडून देण्यात यावा ही माझी मागणी आहे।